ओके, स्लाइड दिसते सर्वांना? स्लाइड दिसते का? Yes, sir. Yes, sir. लास्ट लेक्चरला आपण पॉइंट कव्हर केले होते. त्यामध्ये बघा कॉलम बघितले, शॉर्ट कॉलम आणि लॉंग कॉलम. त्याच्यामध्ये टाइप्स ऑफ द सपोर्ट्स होतात. यामध्ये हिंज सपोर्ट, फिक्स्ड सपोर्ट, हिंज सपोर्ट अँड फिक्स्ड सपोर्ट अँड फ्री सपोर्ट. त्यामध्ये बघा इफेक्टिव्ह लेंथ म्हणजे काय? ज्यावेळेस त्याच्यावर फोर्स, कॉम्प्रेसिव्ह फोर्स ऍक्ट होणार आहे कॉलमवर, त्यावेळेस टोटल लेंथला जो डिफेक्ट येणार आहे, त्या लेंथला डिफेक्ट येणार आहे, मग ती टोटल लेंथ असेल किंवा हाफ लेंथ असेल, 1/4 लेंथ असेल, त्यामध्ये जे इफेक्ट येणार आहे ड्यू टू कॉम्प्रेशन फोर्स, ते असणार आहे आपली इफेक्टिव्ह लेंथ. जर हिंज सपोर्ट असेल, जे तुम्ही स्लाइड बघताय आता, स्लाइड वरचा जे पॉइंट्स आहेत, हिंज सपोर्ट, फिक्स्ड सपोर्ट, हिंज अँड फिक्स सपोर्ट आणि फ्री सपोर्ट, यावर एक तरी फिक्स एमसीक्यू असणार आहे, 1 किंवा 2. ओके, तर हा इम्पॉर्टंट पॉइंट आहे. त्यामध्ये बघा, जर हिंज पॉइंट असेल, जर हिंज सपोर्ट असेल कॉलमला, टॉपला आणि बॉटमला, तर त्यावेळेस काय होतं, ती टोटल लेंथ आहे त्यावर काय होणार आहे, आपला डिफेक्ट येऊ शकतो. ज्यावेळेस फोर्स अप्लाय होणार आहे त्यावेळेस काय होणार आहे, टोटल लेंथला ते बेंडिंग ऑर क्रशिंग येऊ शकतं. नेक्स्ट, बोथ एंड फिक्स्ड म्हणजे काय, टॉपचा आणि बॉटमचा एंड आहे तो फिक्स्ड असेल तर त्याच्या हाफ सेंटर डिस्टन्सला म्हणजे काय, L/2 ला काय होणार आहे, तो डिफेक्ट येणार आहे, फेल्युअर येणार आहे. फेल्युअर 2 आहेत शॉर्ट कॉलम आणि लॉंग कॉलम मध्ये. त्यामध्ये 2 फेल्युअर्स ते कोणते आहेत? एक आहे तो आपला क्रशिंग फेल्युअर आणि सेकंड आहे तो आपला बेंडिंग फेल्युअर. तर सेंटरला काय होणार आहे, बेंड येणार आहे, क्रशिंगला फेल्युअर जाणार आहे जर 2 एंड काय फिक्स्ड असतील तर. तर इफेक्टिव्ह लेंथ काय झाली सेंटरला म्हटल्यानंतर हाफ डिस्टन्सला, तर L/2. नेक्स्ट, 1 एंड हिंज अँड 1 एंड फिक्स्ड. जर 1 एंड हिंज असेल अँड अनदर एंड इज फिक्स्ड असेल तर त्यावेळेस जे लेंथला काय होणार आहे, इफेक्ट येणार आहे, म्हणजे ते कोणती झाली आपली इफेक्टिव्ह लेंथ, ती आहे L/√2. L/√2 तेवढ्या लेंथला टॉप पासून काय होणार आहे, डिफेक्ट होणार आहे किंवा फेल्युअर अकोर होणार आहे, म्हणजे ते काय झाली आपली इफेक्टिव्ह लेंथ. आणि लास्ट, फ्री एंड. त्यामध्ये काय होणार आहे, फ्री एंड म्हणजे 1 एंड फिक्स्ड आहे, अनदर एंड इज फ्री. त्यावेळेस काय होणार, ज्यावेळेस कॉम्प्रेसिव्ह फोर्स ऍक्ट होणार आहे तर ते डिफेक्ट असणार आहे, ते टोटल लेंथला म्हणजे डबल लेंथला तो फेल्युअर अकर होते 180 डिग्री मध्ये तेवढा. सो इफेक्टिव्ह लेंथ काय झाली 2L. तर बोथ इथं दिलेले खाली, बोथ एंड हिंज, इफेक्टिव्ह लेंथ काय असणार आहे आपली टोटल लेंथ, जी ऍक्च्युअल लेंथ आहे कॉलमची तेच असणार आहे आपली इफेक्टिव्ह लेंथ. बोथ एंड फिक्स्ड, त्यावेळेस काय असणार आहे, खाली बॉटमला इथं दिलेलं आहे, त्यावेळेस काय असणार आहे, इफेक्टिव्ह लेंथ इज ऍक्च्युअल लेंथ डिवायडेड बाय 2. ऍक्च्युअल लेंथ डिवायडेड बाय 2. नेक्स्ट, 1 एंड फिक्स्ड अँड अनदर एंड इज हिंज, त्यावेळेस इफेक्टिव्ह लेंथ कॅपिटल LE इज इक्वल टू काय, L/√2. L/√2. L म्हणजे काय असणार आपली ऍक्च्युअल लेंथ ऑफ कॉलम. आणि लास्ट, 1 एंड फिक्स्ड अँड अनदर एंड इज फ्री. म्हणजे एक्झाम्पल बघितलं छेज्जा, त्यावर आपण जर बीम झाला एक टाइपचा, जर कॉलम त्या टाइप मध्ये कॉलम असेल तर त्यावेळेस आपण त्याच्या कॉम्प्रेशन फोर्स ऍक्ट करेल, तर त्यावेळेस कॉम्प्रेशन फोर्स मुळे बेंडिंग और क्रशिंग जे अकोर होणार ते काय होणार आपलं टोटल लेंथच्या डबल. म्हणजे काय असणार आपलं इफेक्टिव्ह लेंथ इज 2 इंटू ऍक्च्युअल लेंथ L, 2 इंटू कॅपिटल L. दिस इज अबाउट इफेक्टिव्ह लेंथ ऑफ कॉलम. तर त्यामध्ये बघा, जर शॉर्ट कॉलम असेल तर फेल्युअर कोणता अकोर होत आहे, कोणत्या टाइपचं फेल्युअर अकोर होणार आहे, तर कॉलम शॉर्ट असेल आणि कॉलम लॉंग असेल. टाइप्स ऑफ फेल्युअर 2 आहेत कॉलम्स मध्ये, एक क्रशिंग आणि सेकंड बेंडिंग. तर शॉर्ट कॉलम साठी कोणता होणार आहे फेल्युअर, क्रशिंग होणार आहे. आणि जर लॉंग कॉलम असेल तर काय होणार आहे, बेंडिंग होणार आहे. जर शॉर्ट कॉलम असेल तर बघा, शॉर्ट कॉलम असेल तर त्यामध्ये काय असणार आहे, जे बार्स आपण युज करतोय कॉलम मध्ये, बार्स युज करतोय त्याची हाईट काय असणार आहे किंवा लेंथ म्हणू शकतो आपण कमी असणार आहे. कारण शॉर्ट कॉलम म्हणजे काय, त्याला त्याची हाईटला कमी कॉलम म्हणजे त्याची हाईट कमी असणार, त्यावेळेस बारची हाईट पण काय असणार आहे, कमी असणार आहे. आणि ज्यावेळेस टॉपला आणि बॉटमला जर कॉलम फिक्स असेल तर त्यावेळेस जे फोर्स अप्लाय होणार आहे, स्लॅबचा आणि बीमचा फोर्स काय होणार आहे, कॉलमला ट्रान्सफर होतो. त्यावेळेस काय होणार आहे, कॉलमला टॉपला आणि बॉटमला फिक्स असल्यामुळे त्यामध्ये
कॉम्प्रेशन फोर्स जनरेट होणार आहे. ओके, कॉम्प्रेशन फोर्स चॉक दिसत असेल, दिसतोय का? जर आपला आणि अप फोर्स आणि डाऊन फोर्सला तर त्याला आपण प्रेशर ऍक्ट केलं तर काय होणार आहे? हा कॉम्प्रेशन झालं. कॉम्प्रेशन फोर्सचं काय आहे? आपला कॉम्प्रेशन फोर्स इक्वल आणि काय असतो? अलॉंग असतो. इक्वल आणि अलॉंग म्हणजे काय असणार आहे? फोर्स अप्लाय होणार तो एकाच डायरेक्शनला असणार आहे. ह्या डायरेक्शन वरून पण असणार आहे, ह्या डायरेक्शन वरून असणार, इक्वल आणि अलॉंग. त्यावेळेस काय होणार आहे? कॉम्प्रेशन फोर्स चॉक मध्ये जनरेट होणार आहे. त्यावेळेस हा शॉर्ट असेल तर याचं क्रशिंग म्हणजे काय ना, ह्याला क्रॅक जाणार आहे. क्रॅक जाणार आणि त्याची काय आपण म्हणतो, जर चॉक असेल तर याची बुकटी पडतं, बुकटी पल्ली म्हणू शकतो आपण, जर ह्याला जास्त प्रेस केलं तर. म्हणजे काय झालं? हा शॉर्ट कॉलम आहे. शॉर्ट कॉलम जर कॉम्प्रेशन फोर्स ऍक्ट झालं तर ह्याच्यामध्ये काय होणार आहे? क्रशिंग जनरेट होणार. ते क्रशिंग कुठे जनरेट होणार आहे? तर इफेक्टिव्ह लेंथला. मग ती इफेक्टिव्ह लेंथ काय होते? ऍज पर सपोर्ट. ऍज पर सपोर्ट ते चेंज होते. नेक्स्ट लॉंग कॉलम. लॉंग कॉलम म्हटल्यानंतर काय असणार आहे? कॉलमची हाईट ही मॅक्सिमम असणार आहे. कॉलमची हाईट काय असणार आहे? मॅक्सिमम. 1 फ्लोर, 2 फ्लोर, 3 फ्लोर कंटिन्यू काय असणार आहे? एकच कॉलम असणार. त्यावर कॉम्प्रेशन फोर्स ऍक्ट केला, त्यावर फोर्स कॉम्प्रेशन ऍक्ट ऑटोमॅटिक पण होतो अप्लाय केला. स्लॅबचा आणि बीमचा लोड आला तर तो काय झाला? नॅचरली त्याच्यावर कॉम्प्रेशन फोर्स येणार आहे. त्याच्यावर कोणतंही टेन्शन येणार नाही. म्हणजे काय असणार आहे? इक्वल फोर्स आणि अलॉंग द लेंथ असणार आहे. म्हणजे समोर समोर असणार आहे त्याला फोर्स ऍक्ट होणार तो. तर त्यामध्ये बघा, जर लॉंग कॉलम असेल तर काय असणार आहे? त्याच्यामधले जे बार्स आहेत त्याची हाईट पण मॅक्सिमम असणार आहे, अलॉंग टू हाईट. ओके, तर हा लॉंग कॉलम आहे. समजा मी लॉंग कॉलम साठी एक मी एक्झाम्पल म्हणून एक तार घेतलेले तार आहे, त्यावेळेस मी तो वरून काय करतो? याला कॉम्प्रेशन फोर्स ऍक्ट करतो. ओके, त्याला काय करतो? मी कॉम्प्रेशन फोर्स ऍक्ट करतो. तर ह्याच्यामध्ये काय होणार आहे? जनरल ज्यावेळेस कॉम्प्रेशन ऍक्ट करेल त्यावेळेस काय होणार आहे? त्याला बेंड जातोय. ओके, बघा हे तार आहे, तारला काय झालेलं आहे? इथं बेंड आलेला आहे. म्हणजे काय झालं? फेल्युअर कोणतं झालं? बेंडिंग फेल्युअर. शॉर्ट कॉलम असेल तर काय झालं? आपलं क्रशिंग फेल्युअर. ओके, म्हणजे त्यातील बार्स काय होते? एक ऍक्च्युअल लेंथला काय होणार आहे? ते बेंड होणार आहे. ज्या लेंथला बेंड होतात ती लेंथ काय झाली? आपली इफेक्टिव्ह लेंथ. ते असणार आहे ऍज पर सपोर्ट. इन सपोर्ट असेल तर इन सपोर्ट मध्ये रोटेशन तेवढं अलाव असतं, ते रोटेशन असणार आहे ते तेवढे अलाव असणार आहे. हॉरिझॉन्टल आणि व्हर्टिकल फोर्स, हॉरिझॉन्टल आणि व्हर्टिकल फोर्स काय असणार? ते आपले तिथं रिस्ट्रिक्शन असणार आहे. फिक्स्ड सपोर्टला रोटेशन पण अलाव नसणार आहे आणि बोथ डायरेक्शन म्हणजे व्हर्टिकल आणि हॉरिझॉन्टल डायरेक्शनला पण ते रिस्ट्रिक्शन असणार आहे. सो 3 अननोन्स असणार फिक्स्ड सपोर्टला आणि हिंज सपोर्टला काय आहेत? आपले 2 अननोन्स आहेत. ते असणार डायरेक्शन, हॉरिझॉन्टल व्हर्टिकल सपोर्ट आणि रोटेशन इज अलाउड. हिंज सपोर्टचा आपण एक्झाम्पल बघितलं ते म्हणजे रिवेट अँड बोल्ट. जे बोल्ट न जॉईंट केला जातो म्हणजे 2 मेंबरचा, ते स्टील मध्ये बघितलं स्टील पाईप आहेत किंवा स्टीलचा कॉलम आहे किंवा स्टील अँगल आहे, ते जॉईन करण्यासाठी आपण काय करतो? बोल्टचा यूज करतो. त्यासाठी आपण ट्रस बघितला असेल. ट्रस म्हणजे काय? शेड. ओके, टोटल शेड एक असतं स्टील मेंबरचं बनलेलं असते. टोटल स्टीलचं शेड बनलेलं असते. त्यामध्ये जे जॉईंट्स असतात ते जॉईंट्स काय असणार? एकतर वेल्डिंग, रिवेट आणि बोल्ट. तर त्यामध्ये मॅक्सिमम टाइम बघितलं आपण काय करतो? बोल्ट यूज करतो. बोल्ट हे काय झालं? आपला पिन सपोर्ट झाला. त्यामध्ये पिन सपोर्ट बोल्ट असेल तर ते 2 कॉलम्स आपण काय रोटेट करू शकतो. ते बोल्ट आपण थोडं सेल केलं तर म्हणजे तिथं काय झालं? अलाव झालं रोटेशन. पण त्याला आपण मोशन देऊ शकत किंवा त्याला आपण मूव्ह करू शकत नाही हॉरिझॉन्टल आणि व्हर्टिकल डायरेक्शनला. म्हणजे काय असणार आहे? व्हर्टिकल आणि हॉरिझॉन्टल डायरेक्शनल जे फोर्स येणार ते अननोन्स असणार आहेत, म्हणजे ते रिस्ट्रिक्ट असणार आहेत आणि रोटेशन अलाव हिंज सपोर्टला. आणि फिक्स्ड सपोर्टला टोटली फिक्स्ड असतो, रोटेशन अलाव नसणार आहे आणि बोथ डायरेक्शनचं व्हर्टिकल आणि हॉरिझॉन्टलचं जे फोर्स येणार ते पण रिस्ट्रिक्ट असणार आहे. फ्री सपोर्टला ऑल इज फ्री म्हणजे काय असणार? तिथं रोटेशन पण फ्री असणार आहे, हॉरिझॉन्टल आणि व्हर्टिकल येणारे फोर्सेस पण काय असणार आहे? तिथं अलाउड असणार आहेत. म्हणजे तिथं रिस्ट्रिक्ट काहीच नाही. सो अननोन काय असणार आहे? तिथं 0. तर ऍज पर एंड कंडिशन म्हणजे सपोर्ट, हिंज, फिक्स्ड आणि फ्री. तर हे तुम्ही नोटेट करू शकता किंवा त्याचा स्क्रीनशॉट घ्या. हे इम्पॉर्टंट पॉइंट आहे सध्या जे स्लाइड वर दिसतोय तो. त्यामध्ये तुम्हाला एमसीक्यू विचारले जातील बोथ एंड इज फिक्स्ड, त्यावेळेस काय असणार आहे? इफेक्टिव्ह लेंथ. तर ऑप्शन दिले जातील L, L/2, L √2, 1/2 इंटू L असे ऑप्शन भरपूर असतील. तर करेक्ट तुम्हाला ते ऑप्शन चूज करायचं. ओके, इट्स ऑल अबाउट एंड कंडिशन्स फॉर
शॉर्ट कॉलम अँड लॉंग कॉलम. इफेक्टिव्ह लेंथ म्हणजे काय, ज्या लेंथला डिफेक्ट होणार आहे म्हणजे फेल्युअर अकर होणार आहे. टोटल कॉलमची लेंथ असेल हाफ लेंथला. नेक्स्ट क्लासिफिकेशन ऑफ कॉलम. ओके, क्लासिफिकेशन ऑफ कॉलम. त्यामध्ये बघा 3 टाइप्स आहेत, शॉर्ट कॉलम, मीडियम साइज कॉलम आणि लॉंग कॉलम. सगळ्यात बेस्ट कोणता कॉलम असेल? शॉर्ट बेस्ट, मीडियम बेस्ट की लॉंग बेस्ट? अनम्यूट करून सांगा आन्सर. युअर पॉइंट ऑफ व्ह्यू. शॉर्ट कॉलम बेस्ट असेल, मीडियम कॉलम साईजचा कॉलम बेस्ट असेल की लॉंग कॉलम? मीडियम. ओके, मीडियम. ठीक आहे. त्यामध्ये सांगा शॉर्ट कॉलम्स आहेत ते फेल्युअर, आताच तुम्ही सांगितलं तरी फेल्युअर कोणत्या टाइप्स मध्ये असणार आहे, लॉंग कॉलम कोणत्या टाइप्स मध्ये असणार आहे, मीडियम साईजचा कॉलम कोणत्या टाइप्स मध्ये असणार आहे? शॉर्ट कॉलम कोणत्या फेल्युअर असणार आहे, अकर होणार आहे? फेल्युअरचे दोनच टाइप्स आहेत, Crushing. ठीक आहे. सो शॉर्ट कॉलम काय होणार आहे, क्रशिंग मध्ये फेल्युअर जाणार आहे. पण कॉलम शॉर्ट असल्यामुळे, कॉलम शॉर्ट असल्यामुळे त्याच्यावर किती पण आपण लोड अप्लाय केला तरी लोड कॅरी करू शकते. पण ह्याच्यात ज्यावेळेस फेल्युअर अकर होणार आहे ते काय होतंय, सडन होते. क्रशिंग म्हणजे काय असणार, क्रॅक जाते आणि कॉलम डायरेक्ट फेल होतो. म्हणजे काय झालं, शॉर्ट कॉलम हे सेफ्टीसाठी कमी आहे पण स्ट्रेंथ काय त्याची जास्त आहे, पण सेफ्टी त्याची 0 असणार, कारण त्यामध्ये इलॅस्टिसिटी काय असणार आहे, कमी आहे, कारण तो सडन फेल्युअर होते, म्हणजे क्रश होऊन तो फेल्युअर होते. ऍज कम्पेअर टू लॉंग कॉलम बघितलं तर लॉंग कॉलम काय असणार आहे, आपला स्टील बार आपण त्यामध्ये युज केले. सो फर्स्ट बेंडिंग येणार आहे, बेंडिंग आल्यानंतर आपलं काय असणार आहे, स्टॅम्प टाइम जो स्पॅन असणार आहे, टाइमचा स्पॅन असणार आहे फेल्युअरचा, तो काय असणार आहे, जास्त असणार आहे. कारण लॉंग कॉलम मध्ये काय होते, इलेस्टिक प्रॉपर्टी ऍक्टिव्ह असते. म्हणजे फर्स्ट काय होणार आहे, त्यातली बार असते ते काय बेंड होतात. बार बेंड झाल्यानंतर आपल्याला त्यातून समजणार आहे की कॉलम फेल होतोय. त्यामधला जो सेफ्टी असणार आहे ते काय असणार आहे, ऍज कम्पेअर्ड टू शॉर्ट कॉलम मॅक्सिमम असणार आहे. म्हणजे तुमचा जो फेल्युअरचा स्पॅन असणार आहे, टाइम स्पॅन असणार आहे, तो काय असणार आहे, शॉर्ट कॉलम पेक्षा लॉंग कॉलम मध्ये जास्त आहे. म्हणजे त्यामधील ज्यावेळेस बार बेंड होते त्यावेळेस आपल्याला लगेच समजणार कॉलम फेल होतोय. म्हणजे त्यात फक्त क्रॅक्स गेलेले दिसणार आहेत आणि स्पर्शिंग मध्ये काय असणार, टोटल क्रॅक जाऊन फेल्युअर होणार आहे डायरेक्ट. सो टाइम स्पॅन हे ऍज कम्पेअर टू शॉर्ट कॉलम पेक्षा लॉंग कॉलम मध्ये जास्त असणार आहे. सो लॉंग कॉलम हे सेफ आहे ऍज कम्पेअर टू शॉर्ट कॉलम पेक्षा. ओके, आणि मिडियम साइज कॉलम हे सगळ्यात काय असणार आहे, बेस्ट असणार आहे. म्हणजे काय, यामध्ये एकतर फेल्युअर क्रशिंग असू शकतं किंवा एकतर फेल्युअर त्यामध्ये बेंडिंग असू शकतं, और बोथ असणार आहे त्यामध्ये. एकतर ते क्रशिंगला पण बेंड होऊ शकतं किंवा क्रशिंगला सुद्धा ते फेल्युअर अकर होऊ शकतं किंवा बेंडिंगला पण ते फेल्युअर अकर होऊ शकतं. तर मीडियम साईज कॉलम बेटर राहणार आहे. जर क्रशिंग असेल, सॉरी शॉर्ट असेल तर एकदम क्रशिंग फेल्युअर अकर झाल्यामुळे काय होणार आहे, डायरेक्टली फेल होणार आहे. सेफ्टी तिथं खूप कमी आहे. मीडियम मध्ये काय असणार आहे, सेफ असणार आहे. आणि लॉंग कॉलम मध्ये जर सडन एकदम बेंडिंग झालं तरी पण काय होणार आहे, स्लॅब फर्स्ट कोलॅप्स होणार आहे. सो लॉंग कॉलम पण अनसेफ आहे ऍज कम्पेअर टू मीडियम साइज कॉलम. ओके, तर बघा शॉर्ट कॉलम, अ कॉलम इज विच फेल्युअर्स अकर्स बिकॉज ऑफ क्रशिंग ओनली. ओके, फक्त क्रशिंग मुळे जो कॉलम फेल्युअर होतो त्याला आपण काय म्हणतो, शॉर्ट कॉलम. म्हणजे शॉर्ट कॉलम हा फक्त क्रशिंगनेच फेल्युअर होतो. दॅट इज डायरेक्ट कॉम्प्रेसिव्ह ट्रेस इज टर्म्ड ऍज शॉर्ट कॉलम. ओके, इन डिझाइन ऑफ द शॉर्ट कॉलम बकलिंग ट्रेस. बकलिंग ट्रेस म्हणजे काय, जे बेंड होऊन येणारा ट्रेस. ओके, बकलिंग ट्रेस म्हणजे काय, बेंड होऊन येणारा ट्रेस और बेंडिंग ट्रेस, त्याला आपण म्हणतो बेंडिंग ट्रेस, आर निग्लेक्टेड. शॉर्ट कॉलम आहे, शॉर्ट कॉलम मध्ये जे बार्स आहेत ते काय असणार आहे, शॉर्ट असणार आहेत अलॉंग टू लेंथ और हाईटला तर ते कमी असतील तर ते काय होणार, त्यामध्ये बेंडिंग येणार नाही. जर समजा आपण बघितलं तर त्याच्यामधील जे बार्स आहेत, स्टील बार्स आहेत ते काय आहेत, जर हाईटला कमी असतील तर त्यामध्ये बेंडिंग येणार नाही. सो निग्लेक्ट केलेलं आहे त्यांनी. अँड ओनली डायरेक्ट कॉम्प्रेसिव्ह ट्रेसेस आर considered because of short columns do not buckles when subjected to axial compressive loading. Okay, for short column cylinder ratio, okay, for short column
स्लेंडरनेस रेशिओ हा बिलो 30 असतो. स्लेंडरनेस रेशिओ हा बिलो 30 हा एक तुम्हाला एमसीक्यू साठी व्हॅल्यू लक्षात ठेवा. 30 पेक्षा जर स्लेंडरनेस रेशिओ कमी असेल तर तो काय झाला, शॉर्ट कॉलम. नेक्स्ट मिडम साइज कॉलम और इंटरमिडिएट कॉलम. शॉर्ट कॉलम म्हणजे काय झाला, हाईट ला त्याची शॉर्ट असते, म्हणजे तो किती असेल, मॅक्सिमम 1 मीटर और 1.5 मीटर. मीडियम साइज कॉलम आपण बघितलं तो 3 मीटर असू शकतो, म्हणजे जे आपले बिल्डिंग्स मध्ये युज केला जातो कॉलम तो काय असतो, मीडियम साइज कॉलम. म्हणजे मीडियम साइजचा कॉलम आपल्याला झाला तो 3 मीटर पर्यंत असू शकतो बिल्डिंग मध्ये. आणि लॉंग कॉलम म्हणजे काय झालं, 1 फ्लोर टू 2 फ्लोर पर्यंतची त्याची हाईट असणार आहे. हे टोटल 6 मीटर पर्यंत असणार. म्हणजे त्यामध्ये काय असणार आहे, एकदम 2 फ्लोअरचं तर एकच कॉलम असेल, त्याच्यावर कॉम्प्रेशन लोड ऍक्ट असेल तर तो बेंडिंगला जाऊ शकतो. फेल्युअर तर बेंडिंगच होणार आहे, सो तो बेंडिंगला आपल्याला अलाव होतो. मीडियम कॉलमचा असणार आहे, मीडियम साईजचा, तो काय असला आपला 3 मीटरचा आहे, जो ऍक्च्युअली इन बिल्डिंग मध्ये असतो. त्याच्यामध्ये क्रशिंग फेल्युअर और बेंडिंग फेल्युअर बोथ मध्ये येऊ शकतो, पण त्यामध्ये इलेस्टिक प्रॉपर्टी ऍक्टिव्ह असते मीडियम आणि लॉंग कॉलम मध्ये. त्यासाठी सेफ्टी फॅक्टर आपला मॅक्सिमम असतो, म्हणजे तो सेफ असतो. फर्स्ट आपल्याला ते वॉर्निंग देणार आहे ज्यावेळेस बेंड होतो त्यावेळेस, म्हणजे क्रॅक्स दिसणार आहेत. क्रॅक्स दिसले की आपल्याला समजणार आहे की हा फेल्युअर अकर होणार, यामध्ये फेल्युअर येणार आहे कॉलम मध्ये. तर त्यासाठी ते काय होणार आहे, डायरेक्टली आपण त्या ठिकाणून सेफ्टीसाठी आपण बाहेर जाऊ शकतो, म्हणजे ते सेफ आहे मीडियम आणि लॉंग कॉलम. ओके, त्यामध्ये मीडियम साइज कॉलम बघा, कॉलम विच फेल्स ड्यू टू डायरेक्ट ट्रेस. ओके, डायरेक्ट ट्रेस आल्यामुळे तो कॉलम फेल्युअर होणार आहे. डायरेक्ट ट्रेस कधी येतो, तर त्यामध्ये लोड हा कॉम्प्रेसिव्ह एक असणार आहे. कॉलम मध्ये जो लोड ऍक्टिव्ह असणार तो कोणता असणार, कॉम्प्रेसिव्ह लोड असणार आहे. टेन्साइल लोड असेल तर काय असणार आहे, इक्वल आणि अपोजिट लोड असणार आहे. म्हणजे ते काय असणार आहे, आउटर साइडला ओढला जाणार आहे. जर ओढत असेल तर तो झाला आपला टेन्साइल, पण ऍक्च्युअली तर काय होणार आहे, अलॉंग द लेंथच लोड ऍक्ट होतो, इक्वल आणि अलॉंग लेंथ. सो तो झाला आपला कॉम्प्रेसिव्ह लोड. अँड बेंडिंग ट्रेस. ओके, एक डायरेक्ट ट्रेस आणि सेकंड बेंडिंग ट्रेस. डायरेक्ट ट्रेस कधी येणार आहे, ड्यू टू क्रशिंग. अँड बेंडिंग ट्रेस कधी येणार आहे, ड्यू टू बेंडिंग. जर बेंडिंग होत असेल तर बेंडिंग ट्रेस आला म्हणतो आपण. जर क्रशिंग ट्रेस येत असेल तर, क्रशिंग फेल्युअर असेल तर डायरेक्ट ट्रेस आला म्हणतो आपण त्याला. बकलिंग ट्रेस इज कॉल्ड ऍज मीडियम साइज कॉलम. ओके, त्याला आपण म्हणतो मीडियम साइज कॉलम. जर फेल्युअर पॅटर्न बघितला तर शॉर्ट कॉलम क्रशिंग. ओके, जर तुम्हाला तिथं त्यामध्ये मॅच म्हणून येतं, म्हणजे 1 असणार आहे शॉर्ट कॉलम, त्याला मॅच करायचं कोणतं असणार आहे, क्रशिंग फेल्युअर, बेंडिंग फेल्युअर, बेकलिंग ट्रेस असणार आहे, आणि डायरेक्ट ट्रेस. त्यामध्ये असणार आहे की आपलं फेल्युअर जे विचारलं असेल तर क्रशिंग फेल्युअर येणार आहे, म्हणजे डायरेक्ट ट्रेस. मीडियम कॉलम असेल तर बोथ क्रशिंग अँड बेंडिंग, आणि लॉंग कॉलम असेल तर ओनली बेंडिंग नॉट क्रशिंग. ओके, फॉर मीडियम कॉलम साठी स्लेंडरनेस रेशिओ असणार आहे. मीडियम कॉलम साठी स्लेंडरनेस रेशिओ हा असणार आहे 30:100. ओके, 30:100. इंटरमिडिएट जी व्हॅल्यू असणार आहे ती असणार आहे आपली मीडियम साइज कॉलम. ओके, नेक्स्ट लॉंग. नेक्स्ट लॉंग कॉलम. लॉंग कॉलम मध्ये ऍक्च्युअल फेल होणार आहे ते कशामुळे होणार आहे, बेंडिंग मुळे होणार आहे. लॉंग कॉलमचं फेल्युअर होते ते असणार आहे ड्यू टू बेंडिंग, म्हणजे असणार आहे ते ट्रेस कोणता असणार आहे त्यामध्ये, तर बकलिंग ट्रेस. ओके, बकल म्हणजेच काय होते, बेंड होते. बेंडिंग ट्रेस और बकलिंग ट्रेस. कॉलम विच फेल्स ड्यू टू बकलिंग और बेंडिंग ओनली इन द टर्म्स ऑफ लॉंग कॉलम. म्हणजे लॉंग कॉलम काय होणार आहे, फर्स्ट बेंड होणार आहे, मग फेल्युअर होणार आहे. सो त्यामध्ये जे ट्रेस जनरेट होणार आहे ते काय असणार आहे, ऍज पर वर्ड बेंडिंग ट्रेस और बकलिंग ट्रेस. स्लेंडरनेस रेशिओ अबाव 100. ओके, शॉर्ट कॉलम साठी स्लेंडरनेस रेशिओ बिलो 30, मीडियम कॉलम साठी 30:100, आणि लॉंग कॉलम साठी 100 पेक्षा जास्त, 100 च्या अबाव. In the design of the long column, only buckling or bending trace is considered. Okay, त्यामध्ये काय असणार आहे, बकलिंग आणि बेंडिंग ट्रेस हे फक्त असणार आहेत, आणि डायरेक्ट ट्रेस म्हणजे क्रशिंग 0 असेल तर डायरेक्ट ट्रेस पण काय झाला, निग्लेक्ट झाला. ओके, आता आपण कॉलमचे टाइप्स बघितले. कॉलम्स मध्ये फेल्युअर्स अकर होणार ते बघितलं आपण, कोणतं असणार, क्रशिंग, आणि त्यामध्ये असणार बेंडिंग. त्यामध्ये टाइप्स बघितलं ते आहेत आपले शॉर्ट कॉलम, लॉंग कॉलम आणि इंटरमिडिएट कॉलम. त्यानंतर एंड कंडिशन म्हणजे काय झालं, आपल्या सपोर्ट, पिन सपोर्ट,
पिन सपोर्ट म्हणू शकतो आपण त्याला, किंवा पिन सपोर्ट म्हणजे काय असणार, बोथ इन पिन असणार आहेत. त्यानंतर फिक्स सपोर्ट आणि फ्री सपोर्ट. तर नेक्स्ट फेल्युअर्स ऑफ कॉलम. ओके, जे फेल्युअर्स अकर होते इन कॉलम मध्ये ते असणार क्रशिंग आणि बेंडिंग. तर त्यासाठी कोणत्या मेथड आपण ते मेजर करू शकतो फॉर सेफ्टी. जर कॉलम जर फेल होत असेल बेंडिंग मध्ये तर त्याची आपल्याला काय करावं लागणार आहे, कॅल्क्युलेशन करावं लागणार आहे आणि एक व्हॅल्यू फाइंड आउट करावं लागेल. तीच व्हॅल्यू म्हणजे काय असणार आहे, येणारा ट्रेस ऑर फोर्स. म्हणजे येणारा फोर्स पेक्षा जर आपण त्याच्यावर फोर्स कमी अप्लाय केला तर ते आपली बिल्डिंग काय झाली, सेफ झाली. किंवा येणारा ट्रेस पेक्षा तर आपण कमी ट्रेस अप्लाय करतोय ऑन द साइड तर ते काय झाली, आपली सेफ साइड झाली. ओके, फेल्युअर्स ऑफ कॉलम. त्यामध्ये बघा फेल्युअर्स एक आहे क्रशिंग, फेल्युअर बाय क्रशिंग आणि फेल्युअर बाय बकलिंग. म्हणजे कॉलम काय होतोय, दोनच फेल्युअर आहे त्यामध्ये, एक तर क्रशिंग आणि एक बकलिंग. तर त्यामध्ये फेल्युअर्स बाय क्रशिंग, फेल्युअर्स बाय क्रशिंग म्हणजे कॉलम कोणता असणार, फेल्युअर बाय क्रशिंग, शॉर्ट कॉलम. शॉर्ट. ओके, करेक्ट. शॉर्ट कॉलम काय असणार आहे, ड्यू टू क्रशिंग. सो शॉर्ट कॉलम फेल्स इन कॉम्प्रेशन ओनली. ओके, जे कॉलम वर जो फोर्स ऍक्ट होणार आहे फक्त कोणता असणार आहे, कॉम्प्रेशन असणार, टेन्साइल नसणार आहे. टेन्साइल फोर्स म्हणजे काय असणार आहे, तर जर आपण त्या कॉलम किंवा त्या बीमला जर आपण आउटर साइडला ओढत असेल म्हणजे पुल करतोय त्याला, तर ते काय झालं आपलं टेन्साइल, म्हणजे इक्वल आणि अपोजिट. तिथं काय आहे, आपले अलॉंग द लेंथलाच आपल्याला काय होते, फोर्स ऍक्ट होते, म्हणजे ते कॉम्प्रेस होते. कॉलमला काय करणार आहे, वरचा बीम आणि खालचा बीम कॉलमला काय करतोय, कॉम्प्रेस करतोय. सो तिथं फोर्स ऍक्ट होणार आहे ते कॉलमवर कोणता असणार आहे, ओनली कॉम्प्रेसिव्ह फोर्स. कॉम्प्रेसिव्ह फोर्स असेल तर ट्रेस कोणता असणार आहे, कॉम्प्रेसिव्ह ट्रेस त्यामध्ये जनरेट होणार आहे. ओके, फर्स्ट ऑफ फेल्युअर ड्यू टू क्रशिंग. ओके, फर्स्ट पॉइंट त्यामध्ये बघा फेल्युअर्स ड्यू टू क्रशिंग, त्यामध्ये शॉर्ट कॉलम असणार आहे. शॉर्ट कॉलमच काय होणार आहे, क्रशिंग होत आहे. त्यासाठी फॉर्म्युला जर आपल्याला त्याच्यावरचा फोर्स कॅल्क्युलेट करायचा असेल, ओके, आपल्याला येणारा फोर्स कॉम्प्रेसिव्ह फोर्स कॅल्क्युलेट करायचा आहे. तर त्यासाठी तुम्ही फोर्स कसा कॅल्क्युलेट करणार, जर कॉलम वर फोर्स येत असेल म्हणजे काय असणार आहे, फोर्स म्हणजे काय असणार आपला पी. ओके, फोर्स और लोड तो कोणता असणार आहे, आपला कॉम्प्रेसिव्ह असणार आहे. सो त्याला डिनोटेड ऍज आपण सी पण करू शकतो, स्मॉल सी, पीसी. ओके, हा झाला आपला फोर्स. तो कॅल्क्युलेट करायचा की किती फोर्स येणारा कॉम्प्रेसिव्ह फोर्स किती आहे, त्याला आपलं फेल्युअर अकर होते. तर आपण साईटवर त्यापेक्षा जास्त काय करणार, आपण फोर्स कमी अप्लाय करणार किंवा तिथील स्टीलचा यूज जास्त करू आपण काय करणार, त्याची त्या कॉलमची स्ट्रेंथ इन्क्रीज करणार. समजा 1000 लोड येत असेल, ओके, 1000 किलो न्यूटन लोड ऍक्ट होत असेल, त्याला तर फेल्युअर अकर होत असेल कॉलमचं, तर आपण तिथे एकतर काय करू शकतो, 900 किलो न्यूटन लोड आपण त्याच्यावर अप्लाय करू शकतो. म्हणजे कमी लोड आपण त्याच्यावर अप्लाय करणार. अदरवाइज काय करणार, आपण त्याची लोड कॅपॅसिटी वाढवणार, कॉलमची कॅपॅसिटी वाढवणार, म्हणजे त्याची स्ट्रेंथ वाढवणार. म्हणजे ते काय 1000 पेक्षा जास्त त्याच्यावर लोड कॅरी करू शकेल एवढे आपण त्यामध्ये इलास्टिक बार आपण त्यामध्ये युज करणार. तर बार युज केल्यानंतर काय होणार, त्याची कॅपॅसिटी वाढते. सो आपल्याला फर्स्ट फेल्युअरचा लोड कॅल्क्युलेट करायचा. ओके, लोड आपल्याला कॅल्क्युलेट करायचं की किती लोडला तो कॉलम फेल होतोय ऍज पर डिझाईन. तर त्यासाठी आपल्याला माहिती आहे ट्रेस. ओके, फोर्स आला की आपलं काय होता, ट्रेस ऑटोमॅटिक जनरेट होतं. फोर्स जरी आला, समजा हा रेक्टेंगल आहे, त्या रेक्टेंगल वर जर टोटल आपण लोड अप्लाय केलेला आहे, लोड अप्लाय केले तर काय होणार आहे, हा जो वरचा एरिया असणार आहे, एरिया असणार आहे हा स्लॅबचा, त्याचं काय असणार आहे, हा एरिया असणार आहे. तो फोर्स अप्लाय झाला एरियावर तर काय होणार आहे, ट्रेस जनरेट होणार आहे. ट्रेस काय जनरेट होणार आहे, तर हे आउटर साइडला म्हणजे ह्याच्यातील काय होणार आहे, डायमेन्शन इन्क्रीज होणार आहे. एक तर डायमेन्शन इन्क्रीज होणार आहे आणि त्याचं फेल्युअर ऑकर होणार आहे. सो फोर्स अप्लाय झाला एरियावर तर तिथं काय होतंय, ट्रेस जनरेट होतोय. ट्रेस म्हणजे काय असणार आहे, टेन्शन. आपण म्हणतो जर आपण समजा ह्युमन बिंगचं एक्झाम्पल बघितलं, जर आपण आपला ब्रेन आहे, ओके, ब्रेन आपला काय झाला, एरिया झाला, ब्रेनचा एरिया. समजा जर आपल्याला जास्त लोड आला, कोणत्याही कामाचा जास्त लोड आला किंवा टेन्शन आलं म्हणतो आपण, लोड आला की मला हे काम एवढ्या टाइम मध्ये करायचं, 1 तासामध्ये करायचं आहे. म्हणजे काय झालं, समजा तुम्हाला हा असाइनमेंट 1 तासामध्ये कम्प्लीट करायचे,
म्हणजे ते काय झालं, तुमचा 10 असाइनमेंट हा लोड झाला. ओके, हा लोड तुमच्या मेंदूवर काय होणार आहे, ऍक्ट होणार आहे की मला 10 असाइनमेंट कम्प्लीट करायचे तर विदिन 1 आवर. म्हणजे काय झाला, तो लोड झाला तो असाइनमेंटचा. म्हणजे तुम्हाला ऑटोमॅटिक काय येणार आहे, टेन्शन येणार. कसं कम्प्लीट करू, म्हणजे टेन्शन म्हणजेच काय असतं, आपलं स्ट्रेस असतो. म्हणजे तुम्ही काय म्हणता, मला ट्रेस आलाय, तेवढा लोड ऍक्ट झाल्यामुळे. म्हणजे ट्रेस काय असतो आपला, ट्रेस इज इक्वल टू येणारा लोड. येणारा लोड, आता लोड कुठे येणार आहे, ब्रेनवर येणार आहे. म्हणजे ब्रेन आपण मेजर म्हणू शकतो त्याला आपण एरिया. सो ट्रेस इज इक्वल टू काय असतो, ट्रेस इज इक्वल टू काय असणार, फोर्स डिवायडेड बाय एरिया. म्हणजे ज्या एरियावर पडणारा फोर्स म्हणजे त्या जनरेट होणार त्या एरियामध्ये ट्रेस. ओके, मेंदूवर ट्रेस येतो म्हणजे काय असणार आहे, मेंदूच्या एरियावर येणारा लोड. ऍक्च्युअली आपण असं ऍज पर कन्सेप्ट आपण बोलू शकतो. ओके, सो ट्रेस इज इक्वल टू काय असणार आहे, काय असतं ट्रेस, फोर्स अपॉन एरिया. फोर्स अपॉन एरिया और लोड बाय एरिया. ओके, सो आपल्याला काय करायचं, फोर्स कॅल्क्युलेट करायचा. फ्रॉम दिस फिगर वी वांट टू फाइंड फोर्स फ्रॉम ट्रेस. सो फोर्स इज इक्वल टू काय असणार आहे, पी फोर्स इज इक्वल टू काय असणार आहे इन इक्वेशन ट्रेस, स्ट्रेस इंटू एरिया. Stress into area. ओके, ट्रेस इनटू एरिया. म्हणजे जर फोर्स येणारा फोर्स तुम्हाला कॉलमवर कॅल्क्युलेट करायचा असेल तर त्यासाठी आधी काय करावं लागेल, त्या कॉलमचा ट्रेस फाइंड आउट करावा लागेल आणि त्याचा एरिया आपण कॅल्क्युलेट करू शकतो. ते एरिया कसा कॅल्क्युलेट करणार, त्याची विड्थ आणि डेप्थ. सो फोर्स कॅल्क्युलेट करायचा पी सी म्हणजेच काय असणार आपला ट्रेस इंटू एरिया. ऍक्च्युअली आपल्याला ट्रेस माहित असेल, त्याला एरियाने मल्टिप्लाय केलं तर आपण डायरेक्टली फोर्स कॅल्क्युलेट करू शकतो फ्रॉम दिस ट्रेस इक्वेशन. ओके, नेक्स्ट ओके, जो कॅल्क्युलेट होणारा आपला पीसी आहे. ओके, हा जो आपला कॅल्क्युलेट होणारा पीसी आहे तो काय असणार आहे, ऍक्च्युअल फेल्युअर लोड असणार आहे. ओके, म्हणजे पीसी ला काय होतंय, आपला लोड तेवढा पडला. पीसी ची समजा व्हॅल्यू असेल, कॅल्क्युलेट केलेली पीसी ची व्हॅल्यू आहे 1000. ओके, म्हणजे 1000 जर आपल्याला व्हॅल्यू भेटली पीसी ची फ्रॉम ट्रेस आणि एरिया, तर काय असणार आहे, तो पीसी म्हणजे काय असणार आहे आपला, त्या 1000 ला तो फेल्युअर अकर होते कॉलमचं. म्हणजे ते कॉलमचं काय असणार पाहिजे, आपल्याला कमी पाहिजे त्यापेक्षा. तर त्यासाठी आपल्याला काय बघावं लागेल, पीएस. ओके, त्यासाठी बघावं लागणार आहे ते पीएस. पीएस म्हणजे काय, सेफ लोड. ओके, पीसी म्हणजे काय असणार आहे, क्रशिंग लोड. क्रशिंग लोड म्हणजे काय, तो क्रशिंगला फेल्युअर होते. म्हणजे जो 1000 किलोन्यूटनचा लोड अप्लाय केला तर डायरेक्टली कॉलम क्रश होते, म्हणजे खराब होते, फेल्युअर अकर होते त्यामुळे. तर त्यासाठी आपल्याला फर्स्ट पीसी वरून काय करावं, पीएस आपल्याला फाइंड आउट करावं. पीएस म्हणजे काय असणार आहे, सेफ लोड. समजा 1000 आपला किलो न्यूटन पीसी असेल तर पीएस किती असणार आहे, 800, 900, 500, म्हणजे 1000 पेक्षा कमी असणार आहे. ओके, तर त्यासाठी आपल्याकडे आहे नेक्स्ट आपण काय म्हणतो, पीएस जर फाइंड आउट करायचं तर आपण एक फॅक्टर ऑफ सेफ्टी. ओके, फॅक्टर ऑफ सेफ्टी कन्सिडर करतो. फॅक्टर ऑफ सेफ्टी आपण कन्सिडर काय करतो, 3, 2, 4 ऍज पर आपण काय करू शकतो त्याला, 3 to 4 ऍज पर आपण आयएस कोड आपण ते घेतो व्हॅल्यू. फॅक्टर ऑफ सेफ्टी म्हणजे काय असणार, आपली जी पीसी आहे जे ऍक्च्युअल क्रॅक जातोय ज्या लोडला, त्यापेक्षा ती काय असणार आहे, पीएस आपला सेफ लोड काय असणार आहे, कमी असणार आहे. तर त्यासाठी आपण काय करतो, पीसी म्हणजे जो आपल्याकडे 1000 लोड आहे त्याला डिवायडेड बाय 3 किंवा 2 असेल तर काय होणार, आपल्या ऑटोमॅटिक पीएस ही व्हॅल्यू काय असणार आहे, कमी असणार. ओके, त्यामध्ये बघा 1000 फॅक्टर ऑफ सेफ्टी. ओके, पीसी व्हॅल्यू आपण कॅल्क्युलेट केली फ्रॉम ट्रेस आणि एरिया. फ्रॉम ट्रेस आणि एरिया कॉलम वर आपण पीसी फाइंड आउट केली. म्हणजे ते काय झाले, आपली इथं फेल्युअर लोड झाला आपला, हा फेल्युअर लोड झाला. म्हणजे त्या लोडला काय होणार आहे, आपला कॉलम आहे तो फेल होणार आहे. सो त्यासाठी आपल्याला पीएस फाइंड आउट करावं लागणार आहे. तर पीएस साठी आपण काय करणार, फॅक्टर ऑफ सेफ्टी कन्सिडर करतो ऍज पर आयएस कोड. सो पीएस इज इक्वल टू काय असणार आहे आपली व्हॅल्यू, पीसी डिवायडेड बाय फॅक्टर ऑफ सेफ्टी. ओके, पीसी डिवायडेड बाय एफओएस म्हणू शकतो, फॅक्टर ऑफ सेफ्टी.
म्हणजे ऑलवेज पीसी पेक्षा पीएस हा काय असतो आपला लहान असतो, म्हणजे सेफ लोड झाला. ओके, कॉलमवर येणारा सेफ लोड झाला. पीसी 1000 असेल, डिवायडेड बाय 2 फॅक्टर ऑफ सेफ्टी केली तर पीएस किती येतो आपला, पीएस किती येणार 500. ओके, 1000 डिवायडेड बाय 2 म्हणजे किती असणार आपला 500 किलो न्यूटन. म्हणजे आपण जे साईट वर युज करणार त्यावेळेस आपण तिथं काय असणार आपला पीएस हा लोड 500 असणार आहे. म्हणजे तेवढंच आपण लोड त्यावर ऍक्ट करतोय. ऍक्च्युअल फेल कितीला होतोय 1000. तर म्हणजे काय झालं, कॉलम आपला सेफ झाला. 500 पेक्षा 800 पर्यंत मॅक्सिमम लोड जाऊ शकतो, पण 1000 तरी जाणार नाही, कारण आपण डिझाईन केलाय कितीला आपण 500 ला. ऍक्च्युअल फेल्युअर किती होतंय 1000 ला. सो सेफ्टी आपण धरून साईटवर वर्किंग करतो. ओके, नेक्स्ट failures occurs due to crushing. Next failures occur due to bending. ओके, क्रश होत असेल तर आपण ते लोड वरून आपण ते क्रशिंग टाळू शकतो. आता आपल्याला बघायचं की बेंडिंग कधी येणार आहे, ज्यावेळेस कॉम्प्रेशन फोर्स ऍक्ट होत आहे. पण बेंड कधी होणार आहे, त्यातील इलॅस्टिसिटी कमी असेल किंवा त्याची लेंथ ही जास्त असेल तर काय होणार आहे, त्यामध्ये बेंड अकर होणार आहे. मग त्यासाठी आपण लोड कमी केला फॉर क्रशिंगसाठी. बेंडिंगसाठी काय करावं लागेल, त्याची एक तर लेंथ अॅक्युरेट घ्यावं लागेल, म्हणजे त्यातली काय करावं आपल्याला लॉंग लेंथ वरून मिडियम लेंथ वर यावं लागेल, किंवा ते बेंडिंग साठी आपल्याला काय करावं, त्याची इलॅस्टिसिटी जास्त असलेल्या आपल्याला बार्स यूज करावं लागते. म्हणजे डायरेक्टली स्ट्रेट बार, जास्त त्याच्यात काय होणार नाही, बेंडिंग होणार. फॉर failures by buckling or bending in case of the long column before the crushing occurs at the certain critical load, the column start bending. ओके, एका क्रिटिकल लोड म्हणजे काय असणार, एक मॅक्सिमम लोडला तर समजा बेंडिंग स्टार्ट झालेलं असेल, ते क्रशिंग न होता, तर ते काय असणार आहे बेंडिंग फेल्युअर. म्हणजे कोणताही क्रश न जाता, कॉलम फेल न होता, कॉलम काय व्हायला लागलाय, बेंड व्हायला लागलाय. टोटल कॉलम काय व्हायला लागलाय, असा वाकायला लागलेला एका दिशेने, म्हणजे ते काय व्हायला लागलाय, बेंड व्हायला लागलेला आहे. सो त्यावेळेस काय म्हणू शकतो आपण, की तिथं क्रिटिकल लोड अप्लाय व्हायला लागले. क्रिटिकल लोड म्हणजे मॅक्सिमम लोड. द क्रिटिकल लोड ऍट विच द फेल्युअर्स अकर्स इज लेस दॅन द crushing load for failure of the columns in compression. Okay, next this critical load is called as buckling load. ओके, क्रिटिकल लोड ला आपण काय म्हणतोय, बकलिंग लोड. म्हणजेच काय असणार आहे आपला बेंडिंग लोड. ज्या लोडमुळे बेंडिंग अपर होते, म्हणजे ते काय झालं आपला बेंडिंग लोड म्हणजेच असणार आहे क्रिटिकल लोड, म्हणजेच काय असणार आहे बकलिंग लोड. सगळ्याचं मिनिंग काय सेम आहे. ऍट विच बेंडिंग ऑफ द कॉलम स्टार्ट, ज्या ठिकाणी कॉलमचं बेंडिंग स्टार्ट होते त्या ठिकाणी काय असणार आहे आपला तो क्रिटिकल लोड, बेंडिंग लोड आणि बकलिंग लोड असणार आहे. ओके, तर आपल्याला जे बकलिंग लोड्स मेजर्स करायचे, आता आपण बघितलं क्रशिंग लोड आहे, तो क्रशिंग लोड डायरेक्टली मेजर केला फ्रॉम द फोर्स आणि ट्रेस आणि एरियाच्या इक्वेशन वर. ट्रेस इंटू एरिया असेल तर आपण डायरेक्टली फोर्स कॅल्क्युलेट करू शकतो. येणारा फोर्स म्हणजेच काय असणार आहे आपला फेल्युअर फोर्स असणार आहे, त्याला आपल्या सेफ्टी फॅक्टरनं डिवाइड केलं तर काय असणार आपला सेफ लोड असतो जो. तर आता आपल्याला बेंडिंग लोड ऑफ बकलिंग फेल्युअर टाळण्यासाठी त्यांनी दोन सायंटिस्टनं काय केलेला आहे, एक फॉर्म्युला डिराईव्ह केलेला आहे. तर फर्स्ट सायंटिस्ट आहे युलर्स फॉर्म्युला. जो युलर सायंटिस्ट आहे त्यांनी काय केलेला आहे, स्टडी केला कॉलम बेंड का होतो, तर कॉलम बेंडिंग होऊ नये त्यासाठी आपल्याला प्रिव्हिजन काय घ्यावं लागेल, तर त्यासाठी युलर्सने एक फॉर्म्युला जनरेट केलेला आहे, त्यातून आपण त्यावरून फोर्स कॅल्क्युलेट करू शकतो, म्हणजे तिथं बेंडिंग अकर होणार नाही. आणि नेक्स्ट युलरचा जो फॉर्म्युला अॅक्युरेट आहे त्याच्यावर स्टडी परत रँकाइन्सनं केलेला आहे. रँकाइन्स सायंटिस्टने काय केलेलं आहे, युलरचा जो स्टडी आहे तो ठीक आहे, अॅक्युरेट आहे थोडाफार, पण त्यानंतर पण काहीतरी डिसएडव्हान्टेजेस यायला लागले कॉलम मध्ये, म्हणजे बेंडिंग होत नाही पण क्रॅक जनरेट व्हायला लागले. तर मग ते डिसएडव्हान्टेज टाळण्यासाठी युलरच्या फॉर्म्युला नंतर काय केलेलं आहे, एक रँकाइन्स फॉर्म्युला रँकाइन्स सायंटिस्टनं नेक्स्ट फॉर्म्युला जनरेट केलाय. ओके, तर तेव्हा आपण बघतोय नेक्स्ट. ओके, युलर्स थेरी फॉर लॉंग कॉलम. ओके, युलर्स अँड रँकाइन्स काय केलेलं आहे, लॉंग कॉलम वर स्टडी केलेला आहे. तर स्टॅबिलिटी ऑफ द लॉंग कॉलम वाज फर्स्ट स्टडीड बाय युलर्स. तर स्टॅबिलिटी म्हणजे काय, तो स्टेबल राहायला पाहिजे, जो कॉलम लॉंग आहे तो स्टेबल राहायला पाहिजे, मध्ये कोणते फेल्युअर आले नाही पाहिजेत, म्हणजे पेंडिंग फेल्युअर त्यामध्ये आलं नाही. त्यासाठी फर्स्ट स्टडी युलर सायंटिस्टने केलेला आहे. Eulers only considered the effect of the buckling load, total neglect the effects of direct compression traces.
युलरनं फर्स्ट स्टडी केलेला तो कशावर केलेला आहे आपला लॉंग कॉलमवर. त्यामध्ये त्यांनी स्टडी केलेला तो मेन पॉईंट काय होता, इफेक्ट ऑफ द बकलिंग लोड. जो लोड येणार आहे, जो त्यावर कॉम्प्रेशन लोड ऍक्ट होणार कॉलम, ते कोणता असणार आहे, बकलिंग लोड असणार, म्हणजे बेंडिंग लोड असणार. तर त्या लोडवरच फक्त त्यांनी काय केलेलं आहे, स्टडी केलेलं. ही डिटरमाइन द क्रिटिकल लोड ऍट विच द बेंडिंग ऑफ द कॉलम. म्हणजे ज्या पॉइंटला बेंडिंग स्टार्ट होते, कॉलमचं ज्या पॉइंटला बेंडिंग स्टार्ट होणार आहे त्या पॉइंटवर येणारा लोड हा काय केला त्यांनी, कॅल्क्युलेट केला. युलर सायंटिस्टनं काय केलेलं आहे, क्रिटिकल लोड फाइंड आउट केला, म्हणजे कोणता असणार आहे, बेंडिंग लोड, बकलिंग लोड फाइंड आउट केला. ज्या ठिकाणी कॉलम बेंड व्हायला लागले, सेंटर पॉइंट असतो किंवा सेंटर पॉइंट पेक्षा जरा वरती साईडला ज्या पॉइंटला बेंडिंग व्हायला लागले कॉलमचं, त्या ठिकाणचा लोड ऍक्ट होतोय, तो लोड त्यांनी मेजर केला. तो आहे युलर्स थेअरी. त्यालाच म्हणतो आपण युलर्स थेअरी. तर युलर्स सायंटिस्टनं कॉलमची ज्यावेळी स्टडी करणार आहेत, युलर्स सायंटिस्ट ज्यावेळेस कॉलमचा स्टडी करते त्यावेळेस त्यांनी एक अझम्पशन्स मांडलेले आहेत. ते अझम्पशन आहे द मटेरियल ऑफ द कॉलम इज पर्टिक्युलरली किंवा परफेक्टली होमोजिनियस अँड आयसोट्रॉपिक. म्हणजे ज्या कॉलमवर त्यांनी स्टडी केला त्या कॉलम मधले जे मटेरियल्स होते ते काय होते, एकाच ग्रेनचे होते. म्हणजे एकच टाईपचं सिमेंट होतं किंवा त्या एकच साईजचे ग्रेन्स होते, म्हणजे ते होमोजिनियसली होतं. कुठे असं जास्त कमी युज नव्हतं केलेलं कॉलम मध्ये. नेक्स्ट, द कॉलम इज इनिशियली स्ट्रेट अँड युनिफॉर्मली लॅटरल डायमेन्शन. जो कॉलम होता ज्यांनी त्या कॉलमवर स्टडी केला तो कॉलम काय होता, एकदम स्ट्रेट होता, कुठेही त्यामध्ये बेंडिंग नव्हतं, टोटली तो स्ट्रेट होता आणि युनिफॉर्म लॅटरल डायमेन्शन होता. म्हणजे कॉलमच्या फर्स्ट एंडला जर बघितलं तर 200 सेंटीमीटर 200 mm एवढी त्याची साईज असेल. म्हणजे काय असणार, कॉलमचा फर्स्ट एंड आहे त्याचं जर आपण विड्थ बघितली तर त्याची 200 mm असेल, तर त्याची बॉटम म्हणजे एकदम लास्ट एंडची त्याचा एंड असणार कॉलम इज एक्झॅक्टली ऍक्झॅक्ट. म्हणजे ज्या कॉलमवर जो लोड अप्लाय केलेला आहे तो कुठे केलेला आहे, कॉलमच्या सेंटरला ऍक्ट केलेला आहे. इथं थोडे डायग्राम काढतो समजेल. ओके, हा कॉलम काय असणार आहे आपला, रेक्टँगल असेल किंवा सर्क्युलर असेल. तर सर्क्युलर कॉलमचा स्टार्ट झालेला पॉईंट म्हणजे काय असणार आहे, 200 mm असेल तर एंड पण काय असणार आहे, 200 mm असणार. हे आपलं झालं सेकंड अजम्पशन. थर्ड काय सांगितलंय, त्याचा लोड जो अप्लाय केला तो कुठे केलेला, कॉलमच्या ऍट द ऍक्सियल म्हणजे सेंटरला ऍक्ट केला, म्हणजे इसेंट्रिक नाही, ऍट सेंटरलाच ऍक्ट केला होता त्यांनी ज्यावेळी स्टडी करते, ते अजम्पशन आहे. फोर्थ अजम्पशन, द कॉलम इज लॉंग. ओके, कॉलम लॉंग आहे म्हणजे स्लेंडरनेस रेशो अबाव 100 होता अँड फेल्स ड्यू टू बकलिंग आणि बेंडिंग. आणि तो कॉलम एक्झॅक्टली बकलिंग आणि बेंडिंग मुळेच फेल झालेला, ड्यू टू क्रशिंग मुळे तो झालेला नव्हता. नेक्स्ट 5, द सेल्फ वेट ऑफ द कॉलम इज निग्लेक्टेड. ते कॉलमचं वेट होतं त्याचा कोणताही त्यांनी मेजर पार्ट घेतला होता कॅल्क्युलेशन मध्ये, कारण कुठेही त्याच्यामध्ये कॉलमचं वेट हे आपण कॅल्क्युलेट करत नाही. ट्रेस जरी फाइंड आउट करायचा असेल तर येणारा फोर्स, ट्रेस फाइंड आउट करायचा असेल तर येणारा फोर्स डिवायडेड बाय एरिया होता. तिथं कॉलमचा वेट कुठेही त्यांनी कॅल्क्युलेशन मध्ये घेतले नाही, मग ते कॉलमचं वेट कितीही असेल. ओके, नेक्स्ट 6th assumption, the column is traced up to limit of proportionality. ओके, जो कॉलम आहे त्याचं काय केलेलं, तो ट्रेस केला होता तो लिमिट ऑफ द प्रोपोर्शनॅलिटी पर्यंत होतं. म्हणजे ज्यावेळेस युलर स्टडी करत होते कॉलमवर त्यावेळेस त्यांनी हे अजम्पशन दिलेले आहेत, म्हणजे जे ऍक्च्युअली कॉलमचे काय काय साईज होते, काय काय इफेक्ट्स होते कॉलमचे और फेल्युअर्स येणार आहेत. त्यासाठी जर त्यांनी मटेरियल बघितलं तर कसं होतं, कॉलम काय साईजचा होता, कॉलमचं लॅटरल डायमेन्शन काय होतं, तो कॉलम स्ट्रेट होता ते त्यांनी आधी सांगितलेलं. म्हणजे त्यानंतर त्यांनी ते लिहिल्यानंतर त्याच्यावर स्टडी केला. ओके, नेक्स्ट युलर्स फॉर्म्युला. ज्यावेळेस कॉलमवर त्यांनी स्टडी केला त्यावेळेस कॉलमचं अजम्पशन सांगितले, त्यानंतर त्यांनी एक फॉर्म्युला जनरेट केला. ज्या ठिकाणी कॉलम बेंड होतोय त्या ठिकाणचा त्यांनी क्रिटिकल लोड फाइंड आउट केला आणि त्या लोड वरून त्यांनी फॉर्म्युला तयार केलेला. युलर्स डिटरमाइन द बकलिंग लोड और crippling, okay, buckling or crippling load only for the long columns of the constant cross section area of the length L hinged at both end and subjected to axial load.
म्हणजे त्यांनी काय केलं, जो कॉलम होता तो हिंज सपोर्ट होता, टॉपला आणि बॉटमला हिंज सपोर्ट होता. जो लोड ऍक्ट केलेला ते टोटल लेंथला ऍक्ट केलेला. त्यावेळेस त्यांनी काय केलेलं, ट्रिपलिंग म्हणजे काय असणार आहे, क्रिटिकल, आणि बकलिंग म्हणजे काय असणार आहे, तो पण क्रिटिकल लोड त्यांनी फाइंड आउट केलेला, ज्या ठिकाणी बेंडिंग येते कॉलमला. लोड कॅरी कॅपॅसिटी ऑफ द कॉलम इज कॉल्ड ऍज द स्ट्रेंथ ऑफ कॉलम. ओके, जो कॉलम आहे त्या कॉलमला जर आपण समजा लोड मॅक्सिमम अप्लाय करतोय तरी तो कॉलम फेल होत नाही, म्हणजे ते कॉलमची काय झाली, क्वेश्चन आहे, अनम्यूट करून सांगा. जर लोड आपण मॅक्सिमम अप्लाय करतोय तरी सुद्धा कॉलमचं फेल्युअर येत नाही कॉलम मध्ये, म्हणजे ते कॉलमची काय झाली, कॅपॅसिटी झाली, त्या कॉलमची स्ट्रेंथ झाली. म्हणजे किती लोड पडला तर ते कॉलम फेल्युअर होत नाही, म्हणजे त्या लोडसाठी स्वतःची काय झाली, त्या कॉलमची कॅपॅसिटी और त्याची स्ट्रेंथ झाली. ओके, तर हा युलर्स फॉर्म्युला आहे बकलिंग साठी. पीई इज इक्वल टू पाय रेस टू 2 पाय स्क्वेअर कॅपिटल ई आय डिवायडेड बाय इफेक्टिव्ह लेंथचा स्क्वेअर. ओके, ज्यावेळेस ते टोटल कॉलमवर स्टडी केल्यानंतर त्यांनी फॉर्म्युला जनरेट केला, म्हणजे तो फोर्स कॅल्क्युलेट करण्यासाठी त्यांनी फॉर्म्युला जनरेट केलाय. तो फॉर्म्युला आहे पीई इज इक्वल टू पाय स्क्वेअर ई आय डिवायडेड बाय ई एल चा स्क्वेअर, म्हणजे इफेक्टिव्ह लेंथचा स्क्वेअर. त्यामध्ये पीई म्हणजे काय असणार आहे, युलर्स. पी म्हणजे काय असणार आहे, तो फोर्स असणार आहे, फेल्युअर फोर्स असणार आहे. युलर्स सायंटिस्टने तो जनरेट केलाय, सो त्यांनी ई त्यांचं स्वतःच सफिक्स दिलेला आहे. पीई इज इक्वल टू पाय स्क्वेअर, पाय ऍट इज व्हॅल्यू माहिती आपल्याला. ई म्हणजे काय असणार आहे, मॉड्युलस ऑफ इलेस्टिसिटी ऑफ कॉलम, जे आपण सेकंड आणि थर्ड चॅप्टर मध्ये फाइंड आउट केलेली. नेक्स्ट आय फर्स्ट चॅप्टर मधला मोमेंट ऑफ इनर्शिया, मिनिमम मोमेंट ऑफ इनर्शिया. आणि ई एल एल ई म्हणजे काय असणार आपली इफेक्टिव्ह लेंथ. इफेक्टिव्ह लेंथ म्हणजे काय असणार आहे, ज्या ठिकाणी फेल्युअर आकार होते ते लेंथ, म्हणजेच इफेक्टिव्ह लेंथ ऑफ द कॉलम. ओके, त्यानंतर तो झाला आपला फॉर्म्युला होता, तो कोणता होता, पी पी पाय स्क्वेअर ई आय डिवायडेड बाय एल स्क्वेअर, म्हणजे काय झाला इफेक्टिव्ह लेंथचा स्क्वेअर. सो हा झाला आपला फोर्स. आणि ट्रेस साठी त्यांनी जनरेशन केलेला फॉर्म्युला होता हा, ट्रेस इज इक्वल टू कॉम्प्रेसिव्ह ट्रेस सिग्मा सी इज इक्वल टू, त्यामध्ये काय केलेलं, पी डिवायडेड बाय ए. त्यांनी काय केलं, कॉम्बिनेशन ट्रेस मध्ये केलेलं, तो सिग्मा सी इज इक्वल टू पाय स्क्वेअर ई डिवायडेड बाय स्लेंडरनेस रेशिओचा स्क्वेअर. लॅम्बडा स्क्वेअर म्हणजे स्लेंडरनेस रेशिओचा स्क्वेअर. हे दोन फॉर्म्युले त्यांनी जनरेट केलेले आहे फ्रॉम द स्टडी ऑफ द लॉंग कॉलम. फॅक्टर ऑफ सेफ्टी. फॅक्टर ऑफ सेफ्टी म्हणजे काय असणार आहे आपला, बकलिंग लोड म्हणजे काय असणार आहे, फेल्युअर लोड डिवायडेड बाय सेफ लोड. फॅक्टर ऑफ सेफ्टी म्हणजे काय असणार आहे, बकलिंग लोड, ज्या लोडला फेल होते डिवायडेड बाय आपण त्याचा लोड केला सेफ लोड, तर आपली असते फॅक्टर ऑफ सेफ्टी. तर बघा, फॅक्टर ऑफ सेफ्टी फॉर माइल्ड स्टील, माइल्ड स्टील साठी फॅक्टर ऑफ सेफ्टी 3 असते, आणि फॅक्टर ऑफ सेफ्टी फॉर कास्ट आयरन साठी आहे 5. ओके, फॅक्टर ऑफ सेफ्टी फॉर माइल्ड स्टील 3, फॅक्टर ऑफ सेफ्टी फॉर कास्ट आयरन 5. फॅक्टर ऑफ सेफ्टी त्या फॉर्म्युल्यावरून आपण बघू शकतो, इथं फॉर्म्युला जनरेट काय होणार आहे. ओके, पीसी इज इक्वल टू फॉर्म्युला होता आपला, सॉरी पीएस इज इक्वल टू केलता आपण, सेफ लोड इज इक्वल टू काय होता, पीसी डिवायडेड बाय एफओएस, फॅक्टर ऑफ सेफ्टी. पीसी म्हणजे काय असणार आहे, फेल्युअर लोड, आणि पीएस म्हणजे काय असणार आहे आपला सेफ लोड. ओके, तर एफओएस म्हणजे काय असणार आहे, फॅक्टर ऑफ सेफ्टी इज इक्वल टू, एफओएस म्हणजे काय असणार आहे, फॅक्टर ऑफ सेफ्टी इज इक्वल टू काय असणार आहे आपला, फेल्युअर लोड म्हणजेच काय असणार आहे, बकलिंग लोड म्हणजेच क्रिटिकल लोड. ओके, लोड म्हणू शकतो आपण बकलिंग लोड डिवायडेड बाय सेफ लोड. ओके, हा असणार आहे, म्हणजेच काय एफओएस इज इक्वल टू काय असणार आहे आपली व्हॅल्यू, पीसी डिवायडेड बाय पीएस. ओके, फ्रॉम दिस फॉर्म्युला काय असणार आहे, पीसी एफओएस म्हणजे काय असणार आहे, पीसी डिवायडेड बाय पीएस, पीसी डिवायडेड बाय पीएस म्हणजे काय असणार, फॅक्टर ऑफ सेफ्टी, फेल्युअर लोड डिवायडेड बाय सेफ लोड. सेम तसंच आपण म्हणू शकतो परत नेक्स्ट, सेफ लोड इज इक्वल टू काय असणार आहे, क्रिटिकल लोड ऑफ बकलिंग लोड डिवायडेड बाय फॅक्टर ऑफ सेफ्टी. तिथंच त्यांनी फॉर्म्युला काय केलेला आहे आपला, सिम्प्लिफाय केलेला आहे. फॉर्म्युला सिम्प्लिफाय केले ऍज टर्म टू सेफ लोड, बकलिंग लोड अँड फॅक्टर ऑफ सेफ्टी.
ओके, नेक्स्ट लेक्चरला आपण बघूया रँकाइज फॉर्म्युला. युलर्स फॉर्म्युला झाला फॉर लॉंग कॉलम. नेक्स्टच्या लेक्चरला बघू आपण रँकाइज फॉर्म्युला. रँकाइज सायंटिस्टनं काय केलं, ज्यावेळेस युलरचा स्टडी स्टॉप झाला तिथून त्यांनी रँकाइजनं स्टडी काय केलाय, स्टार्ट केलाय. तिथं युलरचा स्टडी स्टॉप झाला, तिथून रँकाइजनं स्टडी स्टार्ट केलाय आणि त्यामध्ये त्यांनी मेजर पार्ट काय फाइंड आउट केले. तर त्यामध्ये ज्यावेळेस बेंडिंग येतं तर त्यामध्ये थोडंफार पण क्रशिंग ट्रेस असतो. तर त्यांनी रँकाइज फॉर्म्युला क्रशिंग पण त्यांनी घेतलं. ज्यावेळेस युलर्सनं स्टडी केला त्यावेळेस फक्त बेंडिंगचा स्टडी केला, त्यामध्ये कोणताही क्रशिंगचा स्टडी केला नव्हता. पण ज्यावेळेस रँकाइजचा स्टडी केला त्यावेळेस फॅक्टर म्हणून त्यांनी क्रशिंग पण ट्रेस घेतला होता. तर दोघांनी काय केलं, लॉंग कॉलमवर स्टडी केलं.